रात्री हा भाषणखंड अर्धवट राहिला होता की सध्याची कलियुगातील जी परिस्थिती आहे ती निवारण करण्यासाठी योग मार्ग, अष्टांग योग, प्राणायाम आणि संदीपनी ऋषीच्या काळातील जे श्रीकृष्ण सुदामा आश्रम होता, म्हणजे बलराम भरताचा सुद्धा, तोच आपल्याला तयार करावा लागतो. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग आता कलियुगात उरलाच नाही. म्हणून आपली यात्रा आता सकाळच्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे आपण परत घाटकोपरला येतोय एक वेळ, आणि परत कोळोबा म्हणजेच कुलाबा म्हणजेच खंडोबा या तीर्थावरून परत इकडे भारतभर भ्रमण आहे. आता याच्यामध्ये सुखदुःखाची जी प्रणाली चालू आहे ती आपल्याला 2 वर्ष सांगून येत आहे. 2 वर्ष अगोदर आपल्याला कळतं. मग आता येणारा काळ हा पृथ्वीवर अतिशय कठीण आहे, त्यामुळे आपल्याला भारतभर भ्रमण गरजेचं आहे. तर कैलास पर्वतात वगैरे जाण्याची तीव्र उत्कंठा आहे आपली, आणि अन्नपूर्ण तीर्थालय करून परत घाटकोपरला येणं शक्य होईल. आणि श्रावण महिन्यात कदाचित कठोर तपस्येला बसायचं आपल्याला. तर त्यातील हे बाकी तर तुम्हाला 2 मिनिटात पाठवून देईन. आणि उद्देश एवढाच आहे की जनजागृती आणि जनता जनार्दन आहे त्यांना सुधारक, चळवळ आणि त्यांच्या आत्मउद्धाराचा मार्ग खुला करून देणे, हा एकच उद्देश. चला मग, जय भारत माता, जय भोले.